हे बघा, कोविडमध्ये बऱ्याच जणांनी वॅक्सिन घेतले नाही. कारण बरेच जण बोलत होते की नाही, वॅक्सिन घेतल्यानंतर असं होतं, तसं होतं, हे झालं, ते झालं. ओके. भरपूर स्पेक्युलेशन म्हणजे भरपूर लोक काय काय अंदाज लावत होते की असं होईल, तसं होईल. ओके. त्याच्यामुळं भीतीचं वातावरण तयार झालं होतं. आता आपण एक्झॅक्टली जाणून घेऊ वॅक्सिनेशन म्हणजे आहे काय, लसीकरण काय असते. ओके. त्याच्यासाठी आपण थोडंसं एक 3-4 सेंचुरी मागे जाऊ. ओके. 400 वर्ष मे बी. आता तुम्हाला सांगितलं की 1000 वर्षापूर्वी चायना आणि इंडियाची GDP 75% होती जगाच्या. त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यावर हल्ला करायची गरज पडली नाही. आपल्याकडे भरपूर सुबत्ता होती, पैसा होता. त्याच्यामुळे बाहेरचे लोक सोने की चिडिया म्हणून इकडे यायचे. पण प्रॉब्लेम झाला युरोपमध्ये. युरोपमध्ये जागा कमी पडायला लागली. जर्मनी, फ्रान्स सगळे जवळजवळ छोटे छोटे कंट्रीज आहेत, बरोबर. त्यांना जागा कमी पडायला लागली. मग काय करायचं? मग त्यांनी शोध चालू केला. गरज पडली ना जागेची, मग शोध चालू केला. तर ही कहाणी का सांगतोय बघा, त्याच्या मागे एक उद्देश आहे. तुम्ही ऐका, मग समजेल तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांनी नवीन नवीन कंट्रीजचा शोध लावायला सुरुवात केली. जहाजाने जायचे. आता त्या काळात, आता कॅप्टन कुक वगैरे नाव ऐकलं असेल तुम्ही, वास्को द गामा वगैरे. आता कॅप्टन कुक भरपूर फेमस होता. त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्या बेटांचा शोध लावला. पहिल्यांदा गेला त्या बेटांवर. तो भरपूर वोयेज करायचा, म्हणजे जायचा. आता कॅप्टन कुक का फेमस झाला? अगोदर काय व्हायचं, ज्यावेळेस ते जहाजावर जायचे, जहाज गेल्यानंतर परत त्यातलं कोणीच रिटर्न येत नव्हतं. का माहितीये तुम्हाला? कारण आता त्याला एक स्टोरी आहे त्याच्या मागे बघा. ज्या वेळेस हे कॅप्टन कुक किंवा त्याच्या अगोदरचे जे आहेत एखाद्या बेटावर पोहोचले आणि तिथे त्यांना भरपूर असे नेटिव्ह लोक भेटले. ओके. तिथलेच ओरिजिनल लोक. तिथे बघितलं त्यांनी जवळजवळ 10,000च्या संख्येने लोक आहेत. आणि हे किती होते? 100-200 लोक. बोलले जमीन चांगली आहे, भरपूर इथं संपत्ती आहे, आपल्याला इथे येऊन जर राज्य थाटलं आपलं तर आपल्याला ही संपत्ती पूर्ण भेटेल. हाच उद्देश राहतो, राईट. दुसऱ्याचं इकडचं घेऊन येणं, कारण आपल्याला कमी पडलंय. मग त्याने काय विचार केला, तिथं दोस्ती केली वगैरे, सगळं केलं त्यांच्याबरोबर. थोडे दिवस राहिले, बघून घेतलं, रेकी केली त्याला बोलतात, पूर्ण चेक करून घेतलं कसा हल्ला करता येईल आपल्याला परत आल्यानंतर, आणि रिटर्न गेले. आणि नंतर तो म्हटला की मी मोठी फौज घेऊन गेली. मग 10,000ची फौज घेऊन आला तो. मे बी 5,000ची फौज घेऊन आला 10,000 लोकांची. कारण त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारं होते, राईट. तोफा, बंदुका वगैरे सगळं घेऊन आला, दारुगोळा. जायला यायला त्याला वर्ष लागलं. वर्षानंतर ज्यावेळेस तो त्या बेटावर पोहोचला, त्यावेळेस तो शोध घेऊ लागला, कुठे येते लोक, त्यांच्यावर हल्ला करू हल्ला करू. त्याला पूर्ण बेटाचा शोध घेऊन एकही माणूस सापडला नाही. शॉकिंग आहे. का माहिती? फक्त सापळे सापडले लोकांचे, मेलेल्या लोकांचे. एकही औषधाला सापडला नाही. आता त्याच्यावर नंतर शोध करण्यात गेला की असं का झालं. कारण ज्यावेळेस हे तिथे गेले त्यावेळेस हे संसर्गजन्य आजार घेऊन गेले यांच्या देशातला. आता कंट्री आयसोलेटेड होता त्यावेळेस, कोणी इकडे तिकडे जात नव्हतं, त्यामुळे इकडचे रोग तिकडे जात नव्हते. आता साधं उदाहरण कोरोनाचं. कोरोना चायनावरून आला. ओके. कारण सगळे इकडे तिकडे जात आहेत. आता रोग कॉमन झाले, सगळीकडे गेले व्हायरसेस. त्याच्यामुळे तो व्हायरस, कोरोनासारखा व्हायरस तिथं पसरला आणि एकमेकाला होत गेला, आणि वर्षभरात ती पूर्ण लोकसंख्या गायब झाली. हेच होत होतं ज्यावेळेस हे जायचे दुसरीकडं. रिटर्न येताना जहाज खाली यायचं, किंवा कोणी एखादा 2 माणूस जगायचा, तो पण जवळजवळ मेलेल्या अवस्थेत. असे त्या काळात, त्या पर्टिक्युलर काळामध्ये 100-200-300 वर्षामध्ये 10 मिलियन लोक मेले. 1 करोड. हा मोठा प्रॉब्लेम झाला बघा. आता ह्या कंट्रीचा माणूस त्या कंट्रीकडे जाऊ शकत नाही, किंवा गेला तर रिटर्न येणार नाही. मग कॅप्टन कुक एक सायंटिस्ट होता. तो काय करायचा, त्यांनी बघायचं त्याला जास्तीत जास्त त्वचेचे रोग होतात. आता तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, व्हिटॅमिन सी अँटी ऑक्सिडंट आहे, किती महत्वाचं आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं तुम्ही व्हिटॅमिन सी खा भरपूर, म्हणजे काय, ऑरेंजेस खा. मग कॅप्टन कुकनी घेतली काय,
रिस्क घेतली आणि भरपूर ऑरेंजेस भरले त्या जहाजावर आणि गेला. सरप्राइझिंगली कुणालाच त्वचेचे रोग झाले नाही आणि त्यांची अँटी ऑक्सिडंट्स त्यांच्या शरीरात असल्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग राहिली. कालच्या लेक्चरमध्ये बघितलं अँटी ऑक्सिडंट काय करतात, त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग राहिले, लोकांनी रिटर्न आले. त्याच्यानंतर असं झालं की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, B12 हे जे व्हिटॅमिन्स आहे नंतर हळूहळू शोध लागला, लगेच नाही. हे जर असेल त्यांच्या शरीरात तर त्यांना बाकीचे रोग लवकर हानी करत नाही. मग तसा प्रवास चालू झाला. आता तरी पण मे बी 18व्या शतकात म्हणजे 1700 एंडला 1780-70 या काळापर्यंत भरपूर साथीचे रोग म्हणजे एकाकडून दुसऱ्याला होणारा जसा कोरोना भरपूर पसरायचे. प्रॉब्लेम झाला या देशातून तिकडे जायचा. देवीचा रोग भरपूर फेमस होता त्यावेळेस. बघा, देवीचा रोग जर आला तर लोक असे मरायचे जसं कोरोना झाला तसा. आता हे का सांगतो तुम्हाला, पहिला वॅक्सिनचा शोध कसा लागला ते बघा, पहिल्या लसीकरणाचा. मग काय झालं, एक सायंटिस्टनी स्टडी करायला सुरुवात केली आणि त्यांनी ऑब्झर्व केलं ज्या मिल्क मेड्स आहेत ना, म्हणजे ज्या गायांचं दूध काढतात बायका इकडे त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये, युरोपमध्ये, तर त्या गायांना आहे ना काऊपॉक्स होतात. याला स्मॉल पॉक्स बदला, देवीचा रोग आहे ना, जे चट्टे होतात. आता इथे बघा, इथे मी देवीचं हे घेतलेलं आहे, बऱ्याच जणांचे असे पालकांच्या तुमच्या चेक करा, इथे भरपूर मोठा चट्टा आहे, तो देवीच्या रोगाच्या लसीकरणाचा आहे, हे लसीचा आहे चट्टा. तो चट्टा पूर्ण अंगावर व्हायचा आणि माणूस अवघड होऊन जायचं त्याचं जगणं. आता मग त्यांनी काय ऑब्झर्व केलं की त्या पर्टिक्युलर एरियातल्या ज्या बायका आहेत त्या स्ट्रॉंग आहेत, त्यांना देवी झालाच नाही. सगळ्यांना झाला, बाकीच्यांना त्यांना झाला नाही. मग प्रश्न आहे का? मग त्यांनी बघितलं की काऊपॉक्स म्हणजे जे गायांची कास असते ना सडनला, तो काऊपॉक्स व्हायचा, म्हणजे असेच चट्टे व्हायचे. तो रोग त्या बायकांना हे झाला, म्हणजे संसर्ग झाला आणि त्याची त्यांच्या बरोबर हे होऊन त्यांची इम्युनिटी तयार झाली, रोगप्रतिकार शक्ती. बघा कसं चाललंय ते. मग त्यांनी विचार केला, जर आपण हे प्रॉपर बॅक्टेरिया काऊपॉक्सचे किंवा पॅथोजन बोलतात त्याला, कुठलाही व्हायरसचा बॅक्टेरिया त्याला पॅथोजन बोलतात, लक्षात. ओके, पॅथोजन्स. हे जर पॅथोजन्स उचलले आणि आपण जर एखाद्याच्या, मग त्यांनी लहान मुलाच्यावर तो प्रयोग केला, त्याला सोडले आणि नंतर त्याला एक्सपोज केलं, त्याला झाला नाही. आपला देवीचा रोग किंवा स्मॉल पॉक्स झाला नाही. सक्सेसफुल फर्स्ट वॅक्सिन तयार झालं जगात. मग याच्यावरून असं कळून आलं की कुठल्याही रोगाचे, तुम्हाला अगोदर पण समजून सांगितलं आपली प्रतिकार शक्ती कशी डेव्हलप होते, तो व्हिडिओ बघा, प्रतिकार शक्ती कशी डेव्हलप होते. त्याच्यात सांगितलं होतं मी, बी आणि टी सेल्स तयार होतात आणि मेमरीज तयार होतात. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे आहेत व्हायरसेस किंवा पॅथोजन्स, हे जर थोडेसे कमकुवत, आता स्मॉल पॉक्स पेक्षा काऊपॉक्सचे जे व्हायरसेस आहेत ते कमकुवत होते, ताकद कमी होती त्यांच्यात, म्हणून त्यांच्यावर सहजासहजी आपल्या प्रतिकार शक्तीने विजय मिळवला. आता सेम टाईपचा काय स्मॉल पॉक्स, मग एकदा जर एखादा शत्रू आला, त्यांनी आपल्यावर हल्ला केला, त्याला हल्ला करायची पद्धत कशी आहे ती जर कळली आपल्याला, तर आपण त्याच्यावर समजा विजय मिळवला, तर आपल्याला समजलं आता ह्या पर्टिक्युलर शत्रूवर कसा विजय मिळवायचा. तसंच चालतं शरीरामध्ये. आपल्याला ताप येतो म्हणजे आतमध्ये फाईट चालू असते बघा, युद्ध. ताप येणं चुकीची गोष्ट नाही, लक्षात घ्या. फक्त पट्ट्या ठेवा डोक्यावर, लगेच उड्या मारून डॉक्टरकडे जाऊ नका. शरीराचं चालू द्या ना थोडंसं नैसर्गिक. ओके, ठीक आहे. आता मग काय झालं, त्यांनी लक्षात आलं त्यांच्या, जर कमकुवत शत्रू जर आपल्या शरीरात सोडला आणि आपल्या शरीराने जर लर्न केलं, शिकलं की कसं याच्यावर विजय मिळवायचा, तर त्याच्या मेमरीज तयार होतात. परत त्या माणसांना ज्यांना लशी दिल्या त्यांना परत हा जो स्मॉल पॉक्स आहे किंवा देवी रोग झालाच नाही. बघा कसं आहे निसर्गाचं. म्हणजे शरीराने ते लक्षात ठेवलं की ह्या पर्टिक्युलर पॅथोजन बरोबर कसं लढायचं, जंतूंबरोबर. असंच होतं. इम्युन सिस्टीम आपली काय करते, ज्या वेळेस लढते त्या वेळेस मेमरीज तयार करते.
आणि मेमरीज कुठे स्टोअर करते? आपल्या बॉडीमध्येच. बी आणि टी सेल्स बोलतात त्याला, मेमरी सेल्स. म्हणजे परत जर तसा व्हायरस आला तर परत त्याच्याबरोबर मारायचं. सो आता तुमच्या लक्षात आलं वॅक्सिन म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर व्हायरसचे पॅथोजन्स ज्या वेळेस त्यांना कमकुवत केलं जातं, म्हणजे हिट देऊन किंवा त्यांना केमिकली किंवा बऱ्याचशा गोष्टीने त्यांना कमकुवत केलं जातं. त्यांच्या ताकद राहत नाही की त्यांनी आपल्याला व्हायरस होईल असे राहत नाहीत, ते कमकुवत केलं जातं. अशा ज्या बनतात त्याला मग अँटीजन बोलतात. पॅथोजन पासून त्याचं निर्माण काय होतं? कमकुवत जर तयार केलं त्याला अँटीजन बोलतात, ज्याने आपल्या बॉडीवर काही परिणाम होणार नाही. पण एक परिणाम होतो, आपली जी इम्युन सिस्टीम आहे, प्रतिकार शक्ती, ती शिकते. आपण नाही का जर युद्ध करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर अगोदर लहान पोरांबरोबर शिकतो, लहान मुलांबरोबर. तसंच आहे, कमकुवत बॅक्टेरिया बरोबर शिकतात ते युद्ध करायला आपलं जे इम्युन सिस्टीम आहे. आणि नंतर जर प्रॉपर आला तर त्याच्याबरोबर चांगला लढा करते आणि हरवते. सिंपल आहे. तसं त्याला काय बोलतात मग? अँटीजेन. पॅथोजनचे अँटीजन झाले कमकुवत. आता ते अँटीजन जर आपल्या शरीरात सोडले तर मग आपली इम्युन सिस्टीम त्याला रिस्पॉन्स देते. बघा, करड पण येतो. समजा जर एखादं लस जर घेतली तर थोडासा ताप पण येतो. बोलतात डॉक्टर थोडासा ताप येईल, म्हणजे काय? आपले लढतील, पण जिंकतात, कारण ते कमकुवत असतात. डॉक्टर बोलतात ना, लस घेतल्यानंतर एक थोडासा करड येईल बघा, येऊ शकतो, आणि गोळी देतात आपल्याला. दिली होती ना आपल्याला गोळी, डोलोची गोळी दिली होती आपल्याला ज्यावेळेस कोविडचं वॅक्सिन घेतलं होतं त्यावेळेस. म्हणजे आपलं शरीर त्या व्हायरस बरोबर लढतं, कमकुवत व्हायरस बरोबर, आणि शिकून घेतं कसं मारायचं. आता हे झालं वॅक्सिन. आता महत्वाचा प्रश्न आहे की ह्या वॅक्सिनने बघा भरपूर मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जगाचा. म्हणजे लोक ह्या कंट्रीजकडून त्या कंट्रीजकडे जायला लागले बिनधास. मग काय करायला लागले? त्या कंट्रीजमध्ये कुठले रोग आहेत त्याच्या अगोदर वॅक्सिन टोचून घ्यायचे प्रॉपरली आणि नंतर निघायचं, म्हणजे तिथले रोग होणार नाहीत. ही पद्धत चालू झाली. आता तर मागच्या 2-3 शतकात सगळेच वॅक्सिन सगळेच लोक घ्यायला लागले, जगातले सगळे लोक. ओके, स्मॉल पॉक्स, देवीचा रोग झाला किंवा पोलिओ झाला, सगळे रोग. त्याच्यामुळे काय झालं? एक पूर्ण कम्युनिटीचे, म्हणजे पूर्ण जग, वसुधैव कुटुंबकम बोलतात ना, पूर्ण जग एक कुटुंब झालं आणि त्याचे सगळे शिकून घेतले. सगळ्यांच्या शरीराने सगळ्या व्हायरस बरोबर लढायचं कसं शिकून घेतलं. पण हा नवीन जो आला होता ना कोरोना, त्यांनी सगळ्यांना शह दिला बघा. कारण त्याच्या बरोबर लढण्याचे अँटीजन कुणाच्याच शरीरात नव्हते. कोणाच्या शरीराला माहित नव्हतं कसं लढायचं. ओके, हा प्रॉब्लेम होता. आता भीतीमुळे पण बरेच लोक गेले. तो पार्ट वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे. पण आता प्रश्न पडेल, तुम्ही विचारणार की सर बऱ्याच लोकांनी वॅक्सिन घेतले नाही, किंवा तुम्ही बोलता वॅक्सिन जर एवढे पॉवरफुल होते, फर्स्ट डोस घेऊन सुद्धा काहींना कोरोना झाला, बरोबर ना? हा प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा आहे. पहिल्यांदाच आता हे जे जुने वॅक्सिन्स आहेत, देवीचं झालं, आता तर फक्त आता काही चट्टा पण येत नाही हातावर देवीच्या याचा, तर छोटूसा काहीतरी येतो. हे जे जुने वॅक्सिन्स आहेत हे आपण ट्राईड अँड टेस्टेड आहे, वापरून झालंय आपलं. त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की हे परिणाम करणारच आहेत. ओके, त्याच्यामुळे आपण शुअर आहे, डबली शुअर आहे की हे करणार आहे, म्हणून आपल्याला काही त्याची चिंता नाहीये. कोविडचं बघा 2 प्रकार झाले त्याच्यात. पहिला डोस घेतल्यानंतर एक तर मे बी घाबरून ज्यावेळेस हे पॅथोजनचे अँटीजन बनले त्यावेळेस त्यांना जास्त कमकुवत केलं गेलं, कारण त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून. ओके, जर समजा त्यांनी वॅक्सिननी ॲज अ अँटीजन काम करण्याऐवजी रोगच झाला त्या माणसाला, तर प्रॉब्लेम आहे, जास्त कमकुवत केले गेले. त्याच्यामुळे काय झालं, समजा 100 लोकांना दिले तर त्याच्यातले समजा 70 लोकांवर त्यांच्या अँटीबॉडीज तयार झाल्या. अँटीजेनच्या विरुद्ध जे लढतात त्याला अँटीबॉडीज म्हणतात. मग अँटीबॉडीज तयार झाल्या आणि नंतर त्याची मेमरी तयार व्हायला वेळ लागते बघा. एकदा जर केलं समजा तर वी आर नॉट शुअर वेदर म्हणजे आपल्या शरीराने बी आणि टी सेल्स तयार झाले की नाही. बाकीचे जे वॅक्सिन त्याच्यात शिकलोय आपण, पण ही जी नवीन आहे पहिल्यांदाच करतोय ना, कुठली गोष्ट पहिल्यांदा केलं तर आपल्याला शुअर नसते. म्हणून 2 कारणामुळे बूस्टर आला. पहिलं कारण, आणि तिसरं पण कारण आहे,
हा जो व्हायरस होता ना थोडासा हुशार होता बघा. त्याचे काय तयार करत गेला तो, वेगवेगळे व्हर्जन आले, डेल्टा आणि बरेच काय काय व्हर्जन आले. त्याच्यामुळं काय झालं, सायंटिस्ट लोकांना वाटलं की आता मी या व्हायरसचा बनवलाय पॅथोजन किंवा सॉरी अँटीजन. ओके, आता जर डेल्टा आला तर काय, मग त्यांनी परत पुढचा बनवला. म्हणजे 3 कारण आहेत. पहिले कारण हे कमकुवत असल्यामुळे पर्सेंटेज मे बी तसं सक्सेस रेट भरपूर चांगला होता बरं का, भरपूर चांगला होता. पण ही एक शंका आहे की 100% लोकांच्या याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतील की नाही. ओके, पण सक्सेस रेट चांगला होता. त्याच्यानंतर मग यांनी काय केलं, चला बूस्टर देऊ. बूस्टर दिल्यानंतर यांना शुअर होऊन जाईल की 100% आता परत या लोकांना कोरोना होणार नाही. बूस्टर दिल्यामुळे त्याच गोष्टीचं शरीराकडे परत ते जंतू येतात, परत लढतात आणि मग त्यांच्या बी आणि टी ज्या मेमरीजच्या सेल्स आहेत आपल्या इम्युन सिस्टीमच्या त्या तयार होतात. ते तयार झाले का संपला विषय. एकदा का आपण देवीची किंवा पोलिओची लस घेतली, परत आयुष्यात आपल्याला पोलिओ होऊ शकत नाही. असं आहे आपल्या शरीरामध्ये, मेमरी लक्षात ठेवतं आपलं शरीर. आता हे झालं दुसरं कारण की शुअर नव्हते. पहिलं कारण शुअर नव्हते. दुसरं कारण काय झालं, व्हायरसेस त्याचे व्हॅरियंट चेंज करत गेला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता बऱ्याच लोकांनी ना डोक्यात शंका तयार केल्या बघा. शंका जर तयार केला तर ते औषध लागू पडत नाही बघा. आपलं जे मेंदू आहे एवढा स्ट्रॉंग आहे, सगळी व्यवस्था आपल्या बॉडीमध्ये आहे. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस एक उदाहरण सांगतो, आमच्या शेजारीच एक बाई होती, आता परत सांगतोय, ती समोरची बोलायची, तिला डायबिटीज बीपी सगळं होतं. मला जर कोरोना झाला तर मी जगणार नाही. बघा ती काय फीड करते तिच्या माइंडला. मग ज्या वेळेस तिला समजलं, एकदा ती आजारी पडली भरपूर 3-4 महिन्यानंतर, त्याच्यानंतर आणि ती कायम म्हणायची, कायम बॉडी माइंडला फीड करायची, मला जर कोरोना झाला तर मी जगणारच. माइंड कसं काम करतं बघा. जे मी रोंडाच्या बुकचं बोलतो, युअर विश इज माय कमांड. म्हणजे आपण जर इच्छा केली तर तसं घडतं, असं नेचरनी व्यवस्था करून ठेवली. किंवा आपलं जे मागचं सबकॉन्शियस माइंड आहे त्याला जर फीड करत गेलं तर ते तशी परिस्थिती तयार करून तसं घडवतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे म्हणू नका, ओके, लाईक मागच्या याच्यात म्हटलं की मी म्हातारा झालो. जर म्हातारा झालो म्हणत राहिले तर तुम्ही म्हातारे होणार. बॉडी ऐकते तुमचं, मेंदू ऐकतो तुमचं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, किती ट्रिकी आहेत ह्या गोष्टी. त्याच्यामुळे ती बाई ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिला कळलं की कोरोना झाला, 15 मिनिटात तिने जीव सोडला बघा. असे तुमच्या आजूबाजूला पण उदाहरणं असतील. 15 मिनिटात जीव सोडला, कोरोनानी नाही मारलं, स्वतः मारून घेतलं. कारण आपला मेंदू डायरेक्ट आपल्या हार्टला देऊन टाकतो की आपलं संपलं आता. आपण कसे मरतो हे आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आठवतं ना, तो एलईडीचा बोर्ड. हळूहळू कसे एलईडी, म्हणजे आपली नेचरनी आपल्या मेंदूमध्ये ऑलरेडी प्रोग्रामिंग फिक्स केलेली आहे की कधी निघायचं. ओके, म्हणजे कंडिशन्स आहेत. हे 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 जर झालं आणि हे जर होणार नसलं आपल्या शरीराकडून तर निघायचं. किंवा जर आपण स्ट्रॉंगली आपल्या मेंदूला सांगितलं तर माणूस मरतो. बघा बघा, इच्छाशक्ती भरपूर स्ट्रॉंग आहे, भरपूर स्ट्रॉंग आहे. विवेकानंद बोलतात ना, जर तुमची इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही विष पण पचवू शकता. ते खरं आहे, पॉसिबल आहे. बघा, म्हणजे हे जे आपण लोकांचं ऐकून सेफ आहे, सेफ होतं ते जे आहे, वॅक्सिन्स भरपूर सेफ असतात. आणि आता तर ट्राईड अँड टेस्टेड आहेत. आता करोडो अब्ज लोकांनी घेतलेत. आता तर काही विषयच नाही. अजूनही कोणी घेतलं नसेल वॅक्सिन तर जाऊन घ्या. कुठले कोरोनाचे वॅक्सिन्स घ्या आणि तुमच्या शरीराला, इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग बनवा. नाही तर डोक्यात राहिला मी वॅक्सिन घेतलेलं नाहीये आणि जर कोरोना झाला तर त्या बाईची जशी अवस्था झाली तशी होऊ शकते. बघा, तुम्ही लक्षात घ्या गोष्टी अशा. सो बघा, वॅक्सिनेशन काय आहे आणि कसं चालतं मी तुम्हाला समजावलं. लक्षात घ्या, गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट करू नका. कोणी सांगितलं, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. स्वतः त्याच्यावर रिसर्च करा आणि मग डिसिजन घ्या काय करायचं. बघा, हेल्दी राहा आणि आनंदी राहा.